संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 962. सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सायंकाळी ठीक 8:25 ते 9:45 वाजेपर्यंत. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर. सर सेवानिवृत्त आहेत, लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 1. आणि आजचा सरांचा विषय आहे धम्मपद गाथा मराठी अनुवाद भाग 12. पुष्पवग्गो म्हणजे पुष्पवर्ग, ज्याला पालीमध्ये पुष्पवग्गो म्हटलेला आहे, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो पुष्पवर्ग. आणि गाथा 44 ते 49. खरंच सर खूप छान अभ्यास करतात आणि त्या अभ्यासातून आपल्या सर्वांना एवढं छान सर्वांना समजेल, उमजेल आणि सर्वांच्या लक्षात येईल अशा सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला गाथांचं जे काही मराठीमध्ये अनुवाद करून सांगतात ते. आणि प्रत्येक गाथेला एक म्हणजे त्या गाथेन अनुरूप ती एक कथा सांगतात, जी की त्याच्या अनुरूप असते आणि समजण्यास सर्व सोपी जाते सर्वांना. तर असे आजचे आदरणीय आपले वक्ते अरविंद सर. त्यापूर्वी आपल्याला जे काही नेहमी गाथेचं विश्लेषण म्हणजे गाथा जी आहे ती गायन रूपात सांगणारे आपले दादू सोनवणे, आदरणीय दादू सोनवणे. मी विनंती करते सोनवणे सरांना की त्यांनी आपल्या जे काही गाथांना आहे गीताला सुरुवात करावी, गाथा पठणाला. आदरणीय दादू सोनवणे सर. पटविं विजेसती यमलोक इमं सदेवकं को धम्म पदं सुदेशितं कुशलोपुपमिव पच्चेसति सेखो पटविं विचेसति यमलोक च इमं सदेवकं सेखो धम्मपदं सुदेशितं कुशलोपुपमिव पच्चेसति फेनुपमं कायमिमं विदित्वा मरीचिदमं अभिसम्बुधानो चेत्वान मारस पपुपकानि अदसनं मच्चुराज सगच्छे उपनी हेव पचिनन्तं व्यासत मनसं नरं सूतं गामं महोगव मच्चु अदाय गच्छति उपाणी हेव पचिनन्तं व्यासतं मनसं नरं अतीतं येव कामेषु अनन्तको कुरते वसं यथापि परोपूपं वन्नगन्धं अयेठयं पलेति रसमादायं एवं गामे मुनीचरं. अशा तऱ्हेने या धम्मपदातील गाथांचे गायनरूपी वाचन संपन्न झाले आहे. तरी या गाथांचे अर्थ विश्लेषण व स्पष्टीकरण करण्यासाठी आदरणीय अरविंदजी जगताप सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्र हाती घ्यावे, ही नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. सर्व महामानव आणि सर्व महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन प्रवचन व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व उपासक, विचारवंत, अभ्यासक या सर्वांना
सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आपण धम्मपद गाथा भाग 12 आपण आज घेत आहोत. पुष्प वग्गो किंवा पुष्पवर्ग यातील आपण 6 गाथांचं विश्लेषण घेणार आहोत. त्या अगोदरच आपण दादू सोनवणे सरांनी अतिशय गोड आणि सुंदर आवाजात धम्मपदाचं संगीतमय असं वाचन केलेलं आहे. तर त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि आता या गाथाचं आपण विश्लेषण घेत आहोत. तर प्रथमतः या 6 गाथा ज्या आहेत 44 ते 49 आणि धम्मपद पुष्पवर्गामधल्या ह्या 1 ते 6 गाथा आहेत. तर गाथा 44 यमलोक आणि पृथ्वीलोक देवलोकासह कोण जिंकेल कोण चतुर या सिद्धांतांना म्हणजेच धम्मपदांना जो फुलांसारखा सुगंधित असा मार्ग आहे त्याच्यावर कोण चतुर कोण जिंकेल या मार्गावरून चालून त्या 44व्या गाथेचा अर्थ. त्यानंतर 45 कोण जिंकेल म्हणजे प्रज्ञेचा शिष्य यमलोक आणि पृथ्वी देवलोकांसह जिंकेल. प्रज्ञेचा शिष्य या सिद्धांतांना म्हणजे फुलांसारख्या या पुष्पवर्गातील ज्या गाथा सुगंधित सुनिर्देशित गाथा आहेत त्याच्यावरून कोण चालणार आहे आणि कोण जिंकणार आहे. त्याचप्रमाणे गाथा नंबर 46 भगवान म्हणतात की शरीर हे फेसासारखं आणि मृग जळासारखं समजून पूर्ण ज्ञानी व्हावे आणि भ्रमित अवस्था सोडून फुलांसारखे त्या बाहेर येऊन मृत्यूला जो टाळू शकेल. त्याचप्रमाणे पुढच्या गाथेच आहेत. अशा प्रकारची फुलं वेचण्यात जे मनस्वी किंवा जे माणूस मग्न होत असतात त्यांना जसं एखाद्या गावाला पूर आल्यानंतर जसं झोपेत असलेल्या सर्व जणांना तो पूर वाहून घेऊन जातो त्याचप्रमाणे आसक्तीची फुले वेचणारे जे मानव आहेत त्यांना सुद्धा मृत्यू असाच ओढून घेऊन जाऊ शकेल. त्याचप्रमाणे पुढच्या गाथेचा अर्थ आहे अशी ही आसक्तीची फुलं वेचण्यात जे माणसं मग्न होतात त्या वासनाच्या अतृप्तीतच त्यांना मृत्यू वश करून देत जातो. त्याचप्रमाणे पुढील गाथेचा असा अर्थ आहे जसे भ्रमर फुलांचा रंग कंदाला त्रास न देता त्यातील रस पिऊन चुपचाप उडून जातात किंवा त्याचप्रमाणे गावात जे भिक्खू गावात वावरतात त्यांनी सुद्धा आपल्या भिक्षा मागण्याच्या वेळेस कुणालाही न दुखवता भिक्षा मागून त्या गावातून फक्त भिक्षा घेऊन निघून जावं असे ह्या गाथेंचा साधारण अर्थ आहे. 6 गाथा आहेत पुष्पवर्गामधल्या अतिशय महत्वाच्या गाथा आहेत या. तर आपण याचं विश्लेषण करूया. तर त्याच्या अगोदर एक जो भूमी आहे ती मी आपणास हे करत आहे. की ह्या गाथेच्या अगोदर ह्या गाथा समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक आपली मनाची मनस्थिती एक तयार करावी लागते. आपण सर्व या जीवनात चालत आहोत. आपण सर्वजण या जीवनात चालत आहोत. आपण प्रवास करत आहोत या जीवनामध्ये आणि आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला माहित नाही. नुसतं आपण या जीवनात चालत चालत आयुष्य पूर्ण झालं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु हे जीवन जगता जगता प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं खूप सुंदर पद्धतीनं त्या जीवनाच्या मार्गावरून चालत असतो.
संपूर्ण आयुष्य चालत नाही, तर आपण म्हणू शकतो की प्रत्येक जण या मार्गावरून धावत असतो. परंतु कोणी त्या जे ध्येय आहे त्यापर्यंत खूप कमी लोक पोहोचले जातात. ते सुद्धा आता कोटीमध्ये, अब्जामध्ये लोक असतात, परंतु त्या ध्येयापर्यंत एखादाच पोहोचला जातो, एखाद्या कोटीमध्ये किंवा त्या एका शतकांमध्ये. मग असं लक्षात येतं की जे आपण जीवन जगतो किंवा चालत आहे, ते खरंच आपण आपल्या जीवनाला त्याचं अर्थ प्राप्त होत आहे का? हा कोणता मार्ग आहे की आपण त्या जीवनाच्या मार्गावरून चालत आहोत, पण आपण पोहोचत कुठंच नाही. म्हणजे हे मग चालणं आपलं किंवा हे जीवन जगणं योग्य आहे का? तर आपल्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी किंवा आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाण्यासाठी जो जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, तो योग्य असला पाहिजे. आणि योग्य मार्ग कुठला असेल, तर जागृत होऊन जागृत होऊन चालणारेच या जीवनामध्ये ध्येयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे जीवन जगण्यात ज्यावेळेस जीवन जगत लोक चालत असतात, त्या चालण्यामध्ये जर जागृतपणाचा जर गुण जोडला, तर त्या ध्येयापर्यंत सहज पोहोचलं जातं. म्हणजे त्या गंतव्यस्थानी किंवा आपल्या त्या इच्छित ध्येयापर्यंत आपण सहजपणे पोहोचलो जाऊ शकतो. त्यामुळं आपण खरं 2 प्रकारे जीवन जगू शकतो. प्रथमतः म्हणजे जीवन म्हणजे जगणं, चालणं. काही वेळेस आपण जर आपल्याला त्या मार्गावर कशा पद्धतीनं चालायचं आहे, हे जर माहीत नसेल, तर आपला सगळा प्रवास हा थकल्यासारखा होतो आणि आपण फक्त जीवनभर चालतच राहतो आणि शेवटी शेवटी आपण धुळीत मिळतो. म्हणजे आपण मृत्यूच्या हातामध्ये आपण जातो. परंतु पोहोचण्याच्या साठी आपल्याला 2 मार्ग असतात आणि आपला सध्याचा मार्ग कसा आहे, जीवन आपण कसं जगत आहोत, की ज्याप्रमाणे घाण्याला बैल जसा त्या कोल्हूचा बैल घाण्याभोवती जोडलेला असा आणि तो गोल गोल फिरत असतो दिवसभर. त्याचे डोळेही त्याच्यावर बंद असतात आणि तो आपला पूर्ण दिवसभर त्या घाण्याच्या भोवती फिरत असतो. त्याच्यातून तो तेल काढत असतो. पण त्या बैलाचं आयुष्य तसंच एकाच वर्तुळकार अवस्थेत जसं फिरत असतं, तसंच आपल्या माणसांचं सुद्धा तसंच आयुष्य, की रोज आपण काय करत असतो? सकाळी उठतो, आपण सर्व आपली कामं करीत असतो. ज्याला जीवन आपण म्हणतो, ते जगत असतो. आपण ऑफिसला जातो किंवा इतर कामं करत असतो. म्हणजे पुनरावृत्ती होतो. आपण जे सकाळी करतो ते संध्याकाळी पण पुन्हा संध्याकाळी आपण घरी येतो, पुन्हा घरची कामं करतो, झोपतो. पुन्हा सकाळी उठून तेच कामं बाजार, घर, ऑफिस याच्यातच. म्हणजे काय होतं, की त्या बैलासारखं झालं ना, जसं कोल्हूचा बैल त्या घाण्याला जुंपलेला असतो आणि तो पूर्ण दिवसभर फिरत असतो. तसंच सुद्धा माणसाचं आयुष्य, सर्व माणसांचं, तुम्हा आम्हा सर्वांचं असंच जात असतं. तेव्हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ते वर्तुळ आपण तोडलं पाहिजे किंवा ती पुनरावृत्ती होत असते, ते आपण कुठेतरी तोडायला पाहिजे. आणि आपलं ध्येय काय आहे? आपलं आपल्याला कुठे पोहोचायचं आहे या सर्व जीवनातून? तर ते आपल्याला जाणावं लागेल. आपल्याला आपलं ध्येय काय आहे? तर तेही त्यासाठी
हे फक्त जीवन जगत राहणं किंवा असं दररोज त्याच पुनरुक्ती करीत जर राहिलं तर आपलं जीवन संपल आणि जे इच्छित आपलं जे ध्येय आहे माणूस बनण्याचं, जागृत होण्याचं, ते कदाचित पूर्ण होऊ शकत नाही. आणि असं हे जीवन जगता जगता आपल्याला थोडं असंही वाटतं की इतकं आपण चालतो, इतकं जीवन जगतो पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याला माहित नसतं की काय ध्येय आहे आणि त्याच्यात आपण जगत असतो. तर मग इतका कालावधी गेल्यानंतर सुद्धा आपण कुठं पोहोचत नाही, आपण सुखीही होत नाही. सर्वजण इतकी धावाधाव त्या जीवनामध्ये करतात, परंतु शेवटी जर विचारलं, सुखी आहात का? तर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की आपण 50-60 वर्ष जगत असतो, 70 वर्ष जगत असतो, पण समाधान आपल्या कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कारण इतकं जीवनाचं आपण ज्या मार्गावरून जगत असतो, ज्या मार्गावरून चाललेलो असतो, त्यात आपण कुठंही पोहोचत नाही. तर मग आपण हे जगतो म्हणजे कसं जगत आहोत? तर आपण हे झोपलेल्या अवस्थेत किंवा निद्रित अवस्थेत, की आपल्याला माहित नाही, की आपलं ध्येय काय आहे? आपल्याला काय हवं आहे? हे माहित नाही पडत. एखादा बुद्ध पुरुष ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्याचं जीवन आणि त्याच्या जीवनामध्ये जी क्रांती होती, तर या धम्मगाथेमध्ये सुद्धा बुद्ध विचारतात, की कोण कोण या मार्गावरून, या सुगंधित अशा धम्माच्या मार्गावरून कोण मार्गक्रमणा करील आणि हे जीवन सुगंधीमय करत. हे पुष्पवर्ग म्हणजे पुष्पवर्गातील या गाथा या त्यामुळं सांगतात. त्यामुळं बुद्ध विचारतात, की देवलोक, त्यावेळेस देवलोक होतं. देवलोकांसह ही पृथ्वी किंवा हे यमलोक कोण जिंकल? कोण 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 कुशल माणूस की जो फुलांसारख्या सुगंधित नित्यमत्तेचा मार्ग निवडल आणि त्या मार्गावरून चालल. तर आपलं जीवन जर पाहिलं तर आपण तो मार्ग निवडू शकतो का? आपल्याला तर वाटतं, की आपल्याला समाधान मिळावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला शांती मिळावं. आपल्या जीवनात जगण्याचं चीज व्हावं म्हणजे ते इच्छित जे खरं ध्येय आहे, ते आपल्याला प्राप्त व्हावं. प्रत्येकाला असं वाटतं, की एवढा जीवन मार्गक्रमणा केल्यानंतर आपल्या मनस्थितीत किंवा आपण समाधानी असलो पाहिजे, आपण सुखी असलो पाहिजे. हे आपल्याला सर्वांनाच वाटतं, की असा मार्ग असावा जीवन जगताना, की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व समाधान, सुख, शांती मिळेल. तर याच्यामध्ये खरा प्रश्न असतो, की तो मार्ग कोण निवडणार? म्हणून या गाथेत बुद्ध म्हणतात, की कोण आहे तो? ते दुसऱ्या गाथेत ज्यावेळेस त्यांनी अर्थ सांगितलेला आहे, की ह्या मार्गावरून कोण चालेल? कोण कुशल माणूस आहे? तर तो कुशल माणूस म्हणजे सेखो म्हणजे शिष्य. जो शिष्य म्हणजे शिकणारा, या मार्गाचं नियम वगैरे शिकणारा जो असेल, तोच या मार्गावरून मार्गक्रमणा करून तो जिंकल. हा देवलोक किंवा यमलोक या मार्गावरून कोण जिंकेल? तर तो शिष्य. आता याच्यात जे सेखो म्हणलेलं म्हणजे शिकणारा शिष्य. म्हणून तर शीख धर्म आहे बघा. शीख धर्मात सुद्धा त्याच्या ह्या सेखो शिष्य याच्यावरून तर शीख धर्म हा जो नानकांनी हे केलेला आहे, त्या सुद्धा सर्व शिष्य, गुरु
ग्रंथ साहेब म्हणजे गुरु आणि शिष्य, तेव्हा या मार्गावरून या कोण जिंकेल तर प्रज्ञायुक्त जो पुरुष किंवा जो शिष्य आहे, तर तो जिंकल असं या गाथेतून बुद्धांनी, म्हणजे आता शिष्य म्हणजे शिकणार, मार्गाचे नियम, या मार्गाचे सुंदर असे नियम, सुगंधित करणारे, जीवन तुमचं सुगंधित करणारे असे जे नियम आहेत, त्याच्यावरून चालणारा तोच शिष्य, जो कुशल शिष्य आहे, प्रज्ञायुक्त, तोच जिंकल. मग असा हा शिष्य म्हणजे तो कसा असला पाहिजे? तर शिष्य हा तो शिकणारा. या गाथेच्या अनुसार बुद्ध म्हणतात, की खरा प्रश्न तो प्रबोधनाचा आहे. खरा प्रश्न हा प्रबोधनाचा आहे. आपण जो जीवन जगत आहे, ते आपण जीवन निद्रिस्त अवस्थेत किंवा अप्रमाद अवस्थेत आपण जगत आहोत. त्यामुळं आपण निद्रिस्त अवस्थेतला मनुष्य चालत राहिला आणि त्याच्या हातात जरी हे नियम दिले, त्याच्या हातात या गाथा दिल्या आणि त्याच्यात त्याप्रमाणे गाथेच्या प्रमाणे, नियमाप्रमाणे त्याला जर सांगितलं, की ह्या अशा गाथेप्रमाणे हे जे नियम दिलेले आहेत, या जीवन जगण्याचे या धम्मपदामध्ये, तर शिष्य तो जो कुशल शिष्य आहे, जो प्रज्ञानं, बोधानं जागृत झालेला, तो जिंकेल. परंतु शिष्य म्हणजे शिकणारा. शिकणारा माणूस आज आपण जर पाहिलं, तर आपल्याला सर्व असं वाटतं, की मला जीवन कसं जगायचं, हे मला माहीत आहे. आपण त्याच्यामध्ये माहिर झालेलो आहे. सगळे आपण वेगवेगळे, सर्वांच्या तर आपल्या त्या बौद्ध धर्मानुसारच म्हटलं, तरी जीवन जगण्याचे सर्व गाथाच पाठ आहेत आपल्या सगळ्या. गाथाचे अर्थ सुद्धा काय माहिती आहे. परंतु त्या मार्गावरून चालण्यासाठी शिष्य असला पाहिजे, शिकणारा असला पाहिजे आणि आपण स्वतः अगोदरच समजलेलं आहे, की मला सर्व माहीत आहे. मला सर्व ज्ञान आहे. मला कोणीही शिकवण्याची गरज नाही. म्हणून जे पंडित या गाथेमध्ये म्हणतात, की पंडित आणि विद्यार्थी किंवा शिकणारा शिष्य. पंडित हा कधीही या मार्गावरून यशस्वी होऊ शकत नाही. कारण ज्याच्याकडं अतिशय खूप ज्ञान आहे, म्हणजे तथाकथितच ते ज्ञान म्हणता येईल. पंडिताला ज्ञान कसं, की वेगवेगळी शास्त्र, वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या धर्माचे नियम. प्रत्येक धर्मामध्येच असं होतं, की त्या-त्यानुसार सर्व जगत असतात. त्या-त्यानुसार जीवनाची मार्गक्रमणा करत असतात. पण सर्वजण असंच म्हणत असतात, की मला सर्व माहीत आहे आणि त्यामुळे तिथंच खरं म्हणजे गोंधळ होत असतो, की तो स्वतःला सर्व ज्ञानी समजत असतो आणि बुद्धांच्या या गाथेनुसार असं आहे, की शिकणारा शिष्य, प्रज्ञे की ज्याची प्रज्ञा, की ज्याचा बोध जागृत झालेला आहे. जागृत जागृत व्यक्तीच या धम्म पदाच्या या सुगंधित मार्गावरून मार्गक्रमणा करीत राहील. तेव्हा ज्ञानी जे पंडित म्हणतात, की जे आम्हाला सर्व माहिती आहे. आपल्या गाथ्यात पुढे पण असं बरंच या संदर्भात येणार आहे आणि या गाथेतून बुद्धांनी फक्त सर्व या मागच्या वेळेस सुद्धा मी याचा उल्लेख केला होता. संपूर्ण 423 गाथा ज्या या धम्मपदातल्या आहेत, तर त्या सर्वांचा जर आपण जर सार काढला किंवा आपण त्याच्यातून एक फुलातून जसं अत्तर काढतो आपण, असंख्य फुलातून अत्तराचा एक थेंब निघतो आणि तो थेंब सुद्धा पूर्ण त्या फुलांच्या अर्क असतो
आणि त्याच्या सुगंधातून संपूर्ण आसमंत सुगंधित होऊन जात असतो. तसं ह्या धम्मपदातील गाथा, त्या गाथांचे अर्थ समजून घेतले तर तुम्ही सुद्धा तो जो त्याच्यातून गंध किंवा त्याच्यातून आपण अर्क काढलेला आहे, तर त्याच्यातून सुद्धा त्याचा अर्क म्हणजे काय, की बोध, जागृतता या सर्व गाथींचा ज्यावेळेस अर्थ जाणून घ्याल त्यावेळेस लक्षात येईल, की जे बुद्धिमान किंवा इतर वाचून ज्यांना ज्ञान झालेलं असतं, त्यांनी ते काही शिकण्याची त्यांची इच्छा नसती आणि त्यांना असं वाटतं, की आम्हाला सर्व ज्ञान आहे. तेव्हा बुद्ध इथं म्हणतात, की या मार्गावरून कोण, की जो बोधपूर्ण प्रज्ञायुक्त जो व्यक्ती असेल, तोच या मार्गावरून मार्गक्रमणा करल. आणि कसं आहे, याच्यात एक उदाहरण असं पण दिलं जातं, की निद्रिस्त किंवा अप्रमादी अवस्थेत जर आपण मार्गक्रमणा करत असेल, तर आपण झोपेतून काही गोष्टी केल्या, काही ऐकल्या, तर त्या निद्रिस्त अवस्थेमध्ये आपण धम्मपदाच्या ह्या गाथा सुद्धा ऐकल्या. फक्त ऐकल्या. पण आपण त्यावेळेस आपले विचार वेगळे चालले असतात. आता सुद्धा आपण तुमच्यासह किंवा माझ्यासह सुद्धा आपण त्यावेळेस वेगळे विचार करत असू. ते प्रवचन चालू आहे ऑनलाईन, ऐकतात लोकं. परंतु त्यावेळेस सुद्धा एकतर भविष्याचे विचार चालू असतात किंवा एक भूतकाळातले विचार चालू असतात. पण वर्तमान काळात आपण या ठिकाणी राहत नाही आणि जागृत व्यक्ती किंवा या पदावर चालण्यासाठी निद्रिस्त अवस्था सोडली पाहिजे. तरच आपल्याला या गाथांचा अर्थ कळेल आणि त्यातले नियम कळतील. नाहीतर प्रमादी अवस्था किंवा अप्रमाद प्रमादी अवस्था म्हणजे निद्रिस्त अवस्था. तुमच्या हातात सर्व जरी मिळालं, नियम, नक्षा मिळाला, परंतु चालणारा माणूस त्या मार्गावरून मार्गक्रमणा करत असताना त्याचे जर पावलं लटपटत असतील, तो निद्रिस्त असल्यामुळं किंवा एक बेहोशी म्हणतात, की त्याच्यामुळं हातामध्ये कितीही सुंदर नियम असले, नक्षा असला, तर तो नियम किंवा नक्षा ते सुद्धा, कारण ती व्यक्ती स्वतःच निद्रिस्तपणामध्ये चालत असते. त्यामुळं ज्या सुंदर अशा नियम किंवा गाथा, त्या सुद्धा त्यांना निद्रिस्त असल्यामुळं किंवा जागृत झालेले नसल्यामुळं त्या गाथा फक्त कानावरून जातात. त्या मनात उतरल्या पाहिजे. तर हे कोण? तर ते मनात उतरविण्यासाठी तो कुशल व्यक्ती म्हणजे तो जागृत असला पाहिजे. जागृत असेल तर तुमचं जीवन इच्छित स्थळी, की जे सुख, शांती, समाधान मिळणार आहे, त्या दृष्टीनं फार उपयोगी पडणार आहे. तेव्हा माणूस हा जागृत, प्रज्ञायुक्त असला तरच या धम्माच्या मार्गावरून किंवा या गाथेत जे सांगितलेलं आहे, त्याच्यातून म्हणजे माणसानं निद्रिस्त अवस्था सोडली पाहिजे, बेहोशी सोडलं पाहिजे. तरच तुम्हाला हे दिसेल. जागृत माणसालाच सर्व दिसतं. पण हा जागृत माणूस हा शिष्य असला पाहिजे. शिकण्याची त्याची इच्छा असली पाहिजे आणि त्यानं आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे इकडून-तिकडून, ते त्यानं त्याग केला पाहिजे आणि ह्या मार्गावरून खऱ्या अर्थानं जागृत होऊन जर मार्गक्रमणा केली, तर इच्छित स्थळी म्हणजेच सुख, शांती, समाधान याकडे ती व्यक्ती
तो प्रज्ञयुक्त माणूस, कुशल कर्म करणारा माणूस पोहोचू शकतो. तर तिसऱ्या गाथेचा अर्थ त्याच्यात मध्ये आहे. मग काय तर हे शरीर फेसासारखं, म्हणजे जसं समुद्रावर तुम्ही गेला असाल तर तर फेसासारखं समजा माणसाचं हे शरीर बुद्धांनी त्या तिसऱ्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे, की हे शरीर फेसासारखं समजा, एक मृगजळासारखं समजा तुमचं हे जीवन किंवा तुमचं हे शरीर आहे. कारण हे आज आहे, उद्या नाही. तर हे जीवन त्या फेसासारखं, फेस आपल्याला दुरून कसा दिसतो, की त्या फेसांवर जर सूर्यप्रकाश पडला तर लांबून लांबून कसं दिसल ते रंगबिरंगी पाण्याचंच ते फेस झालेला असतो आणि त्याच्यातून जर सूर्यकिरण जर गेलं तर त्याच्यातून इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे तसं शरीर तुम्ही समजा, की फेसासारखं हे नश्वर आहे किंवा मृगजळ दिसतं तर खरं, पण तिथं पोहोचल्यानंतर ते नसतंच. तसंच माणसाचं हे शरीर, या जी गाथा त्यांनी ह्या सांगितलेल्या आहे, की ही जर तुमची मनाची स्थिती जर असेल, या तिसऱ्या गाथेनुसार, की हे शरीर हे फेसासारखे, मृगजळासारखे समजून पूर्ण ज्ञानी व्यक्तीनं किंवा जो जागृत व्यक्तीनं त्याला फुलासारखं समजून, फुलांचं सुद्धा कसं दुरून फुलं असे सुंदर छान दिसतात, परंतु त्या प्रत्येक फुलामध्ये काटा लपलेला असतो. म्हणजे दुरून हे हे मनुष्य किंवा हे माणसा, हे शरीर हे नश्वर, हे फेसासारखं आहे की मृगजळासारखं आहे असं समजून, किंवा फुलांसारखं सुद्धा सुंदर वगैरे दिसेल, पण जसं त्याच्या जवळ जाल तस त्याच्यात सुद्धा काटा असतो आणि तो म्हणजे दुरून सुंदर असं हे शरीर आहे. तर हे समजून सुद्धा तुम्ही हे या गाथेनुसार, कारण बऱ्याच वेळा आपण असं समजतो की शरीर म्हणजे सर्व आहे. शरीर तो खरं म्हणजे निद्रिस्त अवस्थेत असेल तर ते आपल्याला असं दिसतं. पण जर जागृत होऊन जर पाहिलं, तर आपल्याला त्याचं खरं समजतं, की म्हणजे दुरून ह्या जीवनामध्ये लांबून म्हणतात ना, की दुरून डोंगर साजरे म्हणतात. तसं आपलं सुद्धा ह्या जीवनामध्ये असतं. म्हणून ह्याची गाथा सांगितलेली आहे, की शरीर कसं समजायचं आणि त्याप्रमाणे तेव्हा ह्याच्या पलीकडे कोण जाणार आहे, हे हे ही समज केव्हा येणार आहे? ही समज केव्हा येईल, की जेव्हा तो व्यक्ती किंवा तो शिष्यासारखा समजेल आणि जागृत होईल, तेव्हा तोच या तत्वानुसार किंवा ह्या गाथेच्या अर्थानुसार खऱ्या सुखाकडं तो वळाला जाईल, असं या गाथेनुसार त्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये हे अजूनही समजण्यासाठी आपल्याला बऱ्याच उदाहरणं सुद्धा याच्यात देता येतात. या शरीराला फेसासारखे समजा, त्याचा मृगजळासारखा स्वभाव ओळखून तुम्ही या मृत्यू लोकात सुद्धा हे असं समजल्यानंतर त्याच्याही पलीकडे तुम्ही जाऊ शकता.
ज्यावेळेस तुम्ही शरीराला समजता, त्यामुळं पहा की आपण या शरीराच्या ह्या भूलभुलैयामध्ये की आपण खरं समजत असतो आणि आपल्याला असं वाटतं की त्या शरीराला सजवल्यामुळं किंवा त्या शरीराचं सर्व हे केल्या आणि आत जे चैतन्य आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपलं पूर्ण जीवन त्या शरीराच्या ज्या वासना असतील, ज्या त्याचे विकार असतील, ते पूर्ण करण्यातच आपण वाया घालवत असतो. आणि हे सर्व कसं का होतं? तर आपण ते निद्रिस्तपणे ते जगत असतो. त्या शरीराच्या पलीकडे सुद्धा एक चेतना आहे, एक बोध आहे. त्या बोधाप्रमाणे जर आपण जागृत होऊन जर या मार्गावरून मार्गक्रमण करीत असेल, तर आपल्याला या जीवन जगण्यात जे नंतर त्याला सुख, समाधान आणि शांती, आनंद मिळणार असतो. त्या दृष्टीने आपल्याला मनाची ही स्थिती आपण मानली पाहिजे, की शरीर हे नश्वर आहे आणि तसंच मग आपण ते शरीराचे जे आनंद आपण घेत असतो आणि जवळ गेल्यानंतर असं वाटतं, की प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं, की चला आज आपल्याला सुख नाही मिळालं. हे दुरून दिसतंय म्हणून आपण काय करत असतो, की प्रत्येक सुखाचे आपण पडदे म्हणजे सुखाचे एक पडदे उघडत असतो आणि ते असं वाटतं आपल्याला, की याच्यामध्ये सुख दडलेलं आहे. आपण शरीरात सुख पाहत असतो, तर आपल्याला असं वाटतं, की मग आपले मित्र आहेत, आपले बायको आहे, ती आपल्याला सुखी करेल किंवा आपले इतर नातलग आहेत. म्हणजे आपण जर शरीराच्या जर नश्वर न समजता आपण तर त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा किंवा आसक्त होऊन याच्यातून आपण सुख शोधण्याचा जर प्रयत्न करीत असोल, तर आपल्या हातामध्ये निराशा येईल. जसं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की या शरीराला तुम्ही फेसासारखं समजा, की तिथं जाल आणि जर हातात फेस घेतला तर काय होईल? तो निसटून जाईल. त्याचं ते बाष्पीभवन होऊन जाईल. म्हणजे दुरून जे दिसत आहे आपल्याला रंगीबेरंगी, तिथं गेला किंवा मृगजळ सुद्धा खूप आपल्याला वाटतं, की तहान लागलेली आहे आणि आपल्याला त्याच्या मागे आपण धावतो. म्हणजे ज्या शारीर सुखाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मार्ग आपण लागतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन किंवा आपला हा जो वेळ वाया घालवतो. पण ज्यावेळेस आपण तिथं पोहोचतो, मग ते एक शरीर सुख किंवा जे आपण गोळा करतो, मग त्याच्यामध्ये प्रतिष्ठा असेल, संपत्ती असेल, याच्याच मागे आपलं पण याच्यात सुख आहे का? या गाथेनुसार शरीर सुख किंवा जे मनाला शरीराच्या इंद्रियातून जे सुख आपल्याला त्याची आपण कल्पना करतो, की हे खरं सुख आहे, परंतु ते नश्वर आहे. या गाथेतून हे सांगितलेलं, की शरीराला तुम्ही हे नश्वर समजा आणि मग खरं सुख काय आहे? खरं सुख काय आहे? तर ज्यावेळेस तुम्ही ह्या चैतन्य जे तुमच्या शरीरात आहे, म्हणजे बाहेर सुख नाही. मग ते बाहेर पद, प्रतिष्ठा असेल, संपत्ती असेल किंवा इंद्रिय सुख असेल, याच्यामध्ये पूर्ण जीवन जर घालवलं, तर तुमच्या हातामध्ये शेवटी जीवन संपता प्रत्येकाला वाटतं, की हे जे मी सुख मला मिळेल, शांती मिळेल, मला समाधान मिळेल, म्हणून मी जी धावाधाव केली, हे मी जीवन एवढं जगलो किंवा तर त्याच्यात मला
शेवटी शेवटी बघा, प्रत्येक माणसाला सगळ्यात शेवटी समजतं, प्रत्येकाला समजतं, की मी काय मिळवलं, मी काय कमवलं. तर त्यावेळेस त्यांना असं वाटतं, की नाही, नाही, हे मला जे पाहिजे होतं ते मी एवढी धावाधाव केली, परंतु मला याच्यामध्ये काहीही सुख मिळालं नाही, समाधान मिळालं नाही. हे ज्यावेळेस जीवन संपायला लागतं, त्यावेळेस कळतं. म्हणून बुद्ध म्हणतात, की ते जीवन संपण्या अगोदरच तुम्हाला तुमची स्वतःची ओळख झाली पाहिजे. नाहीतर काय आहे, की हे आसक्तीची जी हे पुष्पवर्ग असल्यामुळं बुद्धांनी ह्या फुलांचे उदाहरण देऊन, फुलांच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे, की हे आसक्तीची रंगबिरंगी फुलं गोळा करण्यात मग्न माणूस होतात, म्हणजे जे निद्रिस्त माणूस तेच मग्न होतात आणि त्यांना ते कळत सुद्धा नाही, की हे गोळा करता करता आसक्तीचे हे सुगंधी रंगबिरंगी फुलं गोळा करता करता यमलोक म्हणजे मृत्यू केव्हा गाठेल, मृत्यू केव्हा गाठेल हे समजणार नाही. जसं झोपलेल्या एखाद्या गावाला पुराचं पाणी पूर्ण वाहून घेऊन जातं. काही कळतच नाही, म्हणजे झोपलेल्या अवस्थेत. तसंच या बाबतीत सुद्धा ही अशी रंगीबेरंगी आसक्तीची फुलं गोळा करता करता निद्रिस्त मनुष्याचं जीवन मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा जागृत केव्हा व्हायला पाहिजे? मृत्यू यायच्या अगोदर. म्हणजे ह्या ज्यात उदाहरण दिलं ते यमलोक वगैरे, की यमलोक म्हणजे काय, की यमाचे दूत येतात आणि मग तुम्हाला घेऊन जातात. त्या आपण कथा ऐकलेल्या आहेत. तेव्हा ह्या जीवन हे शारीरिक किंवा इंद्रिय सुखाचं किंवा इंद्रियाचं जे जीवन आहे ते मृगजळासारखं ओळखा. फुलं, सुगंधित फुलं वेचण्यामध्ये आयुष्य वाया घालवू नका. ह्या गाथेंचा आहे. नंतर त्याच्या पुढची गाथा आहे. फुले वेचण्यात जे मग्न असतात, वासनेच्या अतृप्तीतच ते राहतात आणि मृत्यू केव्हा येतो हे त्या कळत नाही. तर म्हणून बुद्ध म्हणतात, की या देहाला असं समजा, फेसासारखं समजा. बुद्ध हे शिष्यांना सांगत आहेत. बुद्ध हे जे शिष्य होणार आहेत. कोण ह्या पथावरून चालणार आहे, तर तो प्रज्ञायुक्त शिष्य शेखो, जे बुद्धांनी सांगितलेलं आहे, की कोण ह्या पथावरून यमलोक, देवलोक यांना सुद्धा मागे सारून या मार्गावरून यश प्राप्त करल, तर तो म्हणजे प्रज्ञायुक्त शिष्य म्हणा, उपासक म्हणा, त्याच्यावरून त्या चालणाऱ्यावरून जे आचरण करणारे आहेत, त्यांनाच या मार्गावरून यश मिळणार आहे, असं या गाथेनुसार आपल्याला म्हणजे याच्यात समजतं, की म्हणून या गाथा खूप महत्त्वाच्या अशा आहेत. तर यानंतर मग एक शेवटची जी गाथा आहे, ती तर अतिशय महत्त्वाची, म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे, की काय आहे? जसे भ्रमर फुलांचा रंग गंधाला त्रास न देता रस घेऊन जातो, तसं भिक्खूने गावामध्ये भिक्षा मागताना वावरावे. जसे भ्रमर फुलाचा रंग गंधाला त्रास न देता त्याच्यातून मध घेऊन जातो, फिरत असतो. त्याच्यातून कुणालाही न कळत त्याच्यातून मध घेऊन जातो. तसं भिक्खूनी गावात वावरताना, गावात जाताना, भिक्षा मागताना
तशाच पद्धतीने कोणाला न दुखवता, कोणाला दिलं, ज्यांनी भिक्षा देईल त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊन, जे न देतील त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊन आपल्या सहज यानं निघून जावं, असं ह्या गाथेचा अर्थ आहे. साधा सरळ असा अर्थ आहे की भ्रमर जसं आणि याच्यातच एक अहिंसाचं तत्व आहे की माणसाचं, प्रत्येक माणूस हे जरी भ्रमर किंवा भुंगा म्हटला तर त्याचा हक्क आहे. म्हणजे या जगात प्रत्येक जो जीव आहे त्याला सुखी समाधानी जगण्याचा हक्क आहे, त्याला आनंद घेण्याचा हक्क आहे. तर त्यानं कसं राहायला पाहिजे? फुलाच्या रंग आणि गंधाला न त्रास देता किंवा न त्याच्या, म्हणजे काही फुलं चुरगळून सुद्धा जगू शकतात. त्याच्यातून जबरदस्तीने त्याचा मध घेऊन जातात, असा त्याचा एक अर्थ होतो. की असंही जगता येतं, की जगणं हे म्हणजे या गाथेतून असं खूप खरा मोठा संदेश दिलेला आहे बुद्धांनी, की जसा भुंगा फुलामधून रस घेऊन फुलाला त्रास न देता त्याला काहीही न तोडता फोडता, जसं महत्वाचा जो गंध म्हणजे की जो त्याच्यातून जो रस असतो तो पिऊन आनंदाने उडून जातो. त्याचप्रमाणे हे माणसाचं हे जीवन सुद्धा हे असंच आहे की तुमचं सुद्धा जीवन असंच असलं पाहिजे की फुलासारखं, आपल्या भ्रमरासारखं. भ्रमर याच्यात खूप असं की तुम्हाला जीवन ज्यावेळेस मिळालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला आनंद घेण्याचा आणि तुमचं जीवन सर्व दृष्टीनं योग्य पद्धतीने आणि त्याच्यातलं सारयुक्त असं, जे जसं फुलामध्ये सारयुक्त जसं भ्रमर घेऊन जात असतो, त्याप्रमाणे माणसाला सुद्धा ह्या जीवनात येऊन जागृत होऊन कोणालाही हानी न पोहोचवता, जीवन जगण्याचा अधिकार आहे. कारण हे निसर्गाने दिलेलं आहे. परंतु हे मनाची स्थिती केव्हा होईल मनाची स्थिती, की ज्यावेळेस तुम्ही जागृत व्हाल, हे तुम्हाला समजल की शरीरच्या दृष्टिकोनातून आपण शरीरालाच संपूर्णतः समजलेलो आहोत. त्या शरीरात जे चैतन्य आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं तसं न करता आपल्याला याप्रमाणे जगायचं आहे. आणि या गाथा ज्या अतिशय महत्वाच्या, की जीवन जगण्याच्या गाथा ह्या पुष्पवर्गामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला हे बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा भ्रमर फुलाचा रंग आणि गंध न घालवता त्याच्यातील मध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भिक्खूंनी सुद्धा गावात भिक्षा मागताना अशाच पद्धतीनं की जी मिळेल त्याबद्दल भिक्षा मिळेल, दिलं तर त्यांना धन्यवाद, नाही जर दिलं तरी त्यांना धन्यवाद. आणि जे तिथंही आनंदी राहतात, की जे नाही मिळालं तरी आनंदी होतात. ही जेव्हा मनाची स्थिती होतं तर त्यांना भरभरून पुढे मिळतेच. आता त्यावेळेचा सुद्धा हा संपूर्ण आपला बौद्ध धम्म जो सर्व गावोगावी किंवा भारतभर जो पसरलेला आहे, तो या तत्वानुसार भिक्खूंनी सुद्धा कसं राहावं, धम्मप्रचार करताना कसं राहावं, जसं भ्रमर किंवा भुंगा
फुलामधला मध पिऊन जातो, कोणालाही त्रास न देता. तसंच भिक्षूंनी सुद्धा त्या गावामध्ये त्याचप्रमाणे मनाच्या त्या स्थितीत प्रमाणे राहावं, फिरावं आणि बोधपूर्ण असं जीवन जगावं, असा हा एक संदेश त्याच्यातून आपल्याला या सर्व गाथेतून मिळालेला आहे. तेव्हा ह्या 6 गाथींचं पुष्पवर्गातील, उपवर्गातील फुलांच्या संदर्भात ते उदाहरण देऊन बुद्धांनी हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे, की जीवन कसं जगायचं आहे. आणि हा जो मध आहे, मध म्हणजे काय? फुलांमधला मध म्हणजे हे सार आहे, की ज्याच्यामुळं तो भुंगा असेल किंवा हे असेल किंवा माणूस असेल, पूर्ण तृप्त होऊन अहिंसेच्या मार्गानं जाऊ शकतो, की ज्याला जे निसर्गतः जगण्याचा, जो आनंदी होण्याचा जो हक्क आहे, जो त्याचं हे निसर्गाने दिलेला आहे. म्हणून आपला हा धम्माचे ही जी तत्व सांगितलेली आहेत, कुणालाही त्रास न देता हे जीवन जगायचं आहे. बोधपूर्वक निद्रिस्त अवस्थेत जर जगला तर काहीही आपल्याला जे आपल्याला ध्येय आहे, आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळवण्याचं, हे आपलं पूर्ण होणार नाही. तेव्हा जागृत अवस्थेतून ह्या गाथेंमध्ये सांगितलेल्या तत्वानुसार आपण जर जगलो तर आपलं हे जीवन अतिशय सुखदायी, संतोषपूर्वक असं होईल. तेव्हा या गाथांचं मी आपल्याला स्पष्टीकरण केलेलं आहे. याच्यातून आपल्याला जे घ्यायचं आहे, जागृत व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करायची आहे. असं या धम्मपदातील पुष्पवर्गातील या 6 गाथेंच्या विश्लेषणातून मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तेव्हा आपण या अर्थानुसार जे आपल्याला समजलं असेल, त्यानुसार आपलं हे जीवन व्यतीत करायचं आहे. तेव्हा तुमचं या कल्याण हो, असा मी एक तुम्हाला संदेश देत आहे, मंगल कामना करीत आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधू 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 धन्यवाद. खूप खूपच सोप्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. खूप तुम्ही अभ्यास केला आणि डीप मध्ये अभ्यास करून सर्व उदाहरणासह तुम्ही ते सांगितलेलं आहे. तर खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तर मी विनंती करते आदरणीय सुरेखाताईंना की ताईंनी आपलं पुढील जे कार्य आहे आभाराचं ते हाती घ्यावं. आदरणीय सुरेखाताई. तर सुरेखाताई वाघोलीला राहतात आणि खूप चांगल्या, खरं तर आपल्या समितीच्या त्या गायन कोकिळा आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ताईंचं पण बोलणं खरं एवढं मधुर आहे ना, की त्यांच्या बोलण्यानेच व्यक्ती असा हे होऊन जातो की नाही बाबा ताई म्हणजे अगदी काय म्हणजे खरोखर कोकिळा म्हणून कोकिळाच आहेत. तर मी जास्त वेळ न घेता विनंती करते ताईंनी आपल्या आभाराचं कार्य हाती घ्यावं. आदरणीय सुरेखाताई. खूप खूप धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. उपस्थितांना जय भारत, जय संविधान. आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या व्याख्यानमालेचे पुष्प 962वे. आज ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांनी सांगितलेल्या श्रेष्ठ अशा धम्मगाथेचे विश्लेषण म्हणजे अनेक पुष्पांच्या माध्यमातून सरांनी आपल्याला धम्मदेशनेचे हे दान नेहमीच देत असतात. असे आपल्या समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर, सेवानिवृत्त लेखा परीक्षक, लेखा नियंत्रक कार्यालय गोळीबार मैदान पुणे या ठिकाणी कार्यरत होते. सध्या पिसोडी हडपसर या भागामध्ये वास्तव्यात असतात सर. तर सरांनी आज धम्मपद गाथा विश्लेषण भाग 12 पुष्पवर्ग गाथा 1 ते 6 स्वरूपापासून ते 44 ते 49 या गाथाचे पठन करून आपल्या सर्वांना धम्मदेशनाचं श्रवण म्हणजे आपल्या सर्वांनाच धम्मदेशनाचे श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत समीपस पुण्य संपादन करण्याचं योगदान खऱ्या अर्थानं जगताप सरांनी आपल्याला आपले
दिलं त्यासाठी आपले मनोभावे आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच दादू सोनवणे सरांचेही आभार मानेल, कारण ते नेहमीच पाली भाषेचे गाथेचे वाचन अतिशय सुरामध्ये गायन करत असतात. त्यांच्याही कार्याला वंदन करून आपल्या प्रतीही खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचा वाटा आयोजक आणि नियोजक ग्रुपचा असतो. आपल्याला लाभलेले अशा आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर, या तिन्ही आयोजकांचे मनोभावे मी या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे नियोजन खरं कसं असावं हे दादांकडून शिकावं, कारण एक प्रत्यक्ष अनुभवलेलं मी एक उदाहरण सांगेल. आदरणीय हर्षानंद सरांना आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो. त्या दिवशी 7:30 वाजता आम्हाला लोहगावमध्ये झाले होते. गाडी चालवत असताना दादांना इतके कॉल आले की ते अटेंड करत, नियोजन करत आणि टायमिंगचं मॅनेजमेंट साधत दादा पुढे जात होते. ते मी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होते, कारण मी त्यांच्या बरोबर होते. कार्यक्रमाचं टायमिंग मध्ये झाला पाहिजे ही तळमळ मी प्रत्यक्ष अनुभवली आहे, म्हणून मी सांगते. आणि त्या दिवशी मी दादांसोबत होते. दादा आपल्या तांत्रिक नियोजनाचे मनोभावे आभार व्यक्त करते, आपल्या प्रती मंगल भावना व्यक्त करते. खूप खूप म्हणजे सर्व समितीच्या प्रत्येक सदस्यांतर्फे मी आपला आभार मानेल. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आपले. याचप्रमाणे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाचं आदरणीय सुभाष सोनवणे सर आहेत. आपलेही खूप खूप आभार मानेल, कारण इतकं बिझी शेड्यूल असताना आपल्या कार्यक्रमाची आपल्याला जबाबदारीचं ज्ञान सदैव म्हणजे सदैव उत्स्फूर्त जाणवतं की असे आपल्या समितीचे सदस्य आदरणीय सुभाष सोनवणे सर नावाप्रमाणेच अधिक सुभाषिक, तसेच संयमी स्वभाव, म्हणजे त्यांचा स्वभाव अगदी संयमी असा वाटतो आणि प्रभावशील व्यक्तिमत्व, दुसऱ्यांच्या प्रती सहानुभूती या गुणांचे आपण सदैव धनी राहोत अशी आशा व्यक्त करते. आणि आपल्यालाही मनोभावे आभार मानून आपल्याला मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. त्यानंतर आदरणीय सोशल मीडियावर पोहोचवण्याचं आणि संविधान विश्लेषण समितीला एक आदराचं स्थान देणाऱ्या, त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे प्रबोधनपूर्व बहुजन हिताय बहुजन सुखाय युट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतात. आणि त्याच्या माध्यमातून प्रगती पटलावर, म्हणजे संविधान विश्लेषण समितीला प्रगती पटलावर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं जे कुटुंब करत असतं ते खऱ्या अर्थानं गायकवाड कुटुंब आहे. कारण चांगली माणसं कशी असतात, ती अशा माणसाच्या संपर्कात राहूनच आपल्याला यांचे विचार कळतात, चांगली माणसे कळतात. त्यांच्याबद्दल थोडंसं बोलेल, जास्त बोलतेय मी. सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन, सगळ्यात कठीण म्हणजे आसन म्हणजे आश्वासन, आणि सगळ्यात लांब श्वास म्हणजे विश्वास, आणि सगळ्यात कठीण योग म्हणजे वियोग, आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग. सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग. म्हणूनच चांगली माणसं, चांगल्या व्यक्ती म्हणजे सगळ्या भोवतालच्या जगालाही ते घडवत असतात. असंच अद्ययावत उदाहरण म्हणजे आदरणीय स्वातीताई व त्यांचे कुटुंब आहे. कारण असं एकच घर मी पाहिलं आहे की सर्वच अगदी निस्वार्थपणाने कार्य करत असतात. आपल्या कार्याला वंदन, अनेक मंगल मैत्री भावना व्यक्त करते. आपलेही खूप खूप आभार व्यक्त करते. आणि यानंतर मी आदरणीय कोटांगळे ताईंचेही आभार व्यक्त करते, कारण आपल्या कोटांगळे ताई एकदम स्पष्ट व्यक्तीपणा आपल्यामध्ये आहे, प्रकर्षाने जाणवतो आपल्यामध्ये कोटांगळे ताईंमध्ये. आपल्या स्पष्ट व्यक्तिमत्वाचे आपण सदैव धनी आहोत अशी आशा व्यक्त करते आणि आपलेही खूप खूप आभार या ठिकाणी मानेल. आणि यानंतर मी आभाराला पूर्ण विराम देते आणि इथेच थांबते. सर्वांना जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांचे आभार व्यक्त केले, तर सर्व समितीतर्फे, माझ्यातर्फे आणि सर्व आपल्या आयोजक ग्रुप आणि आपले श्रोते सर्वांतर्फे मी तुमचे भरपूर आभार मानते. खूप खूप धन्यवाद तुम्हाला देते आणि इथेच थांबते. उद्याचं जे आपलं हे पुष्प आहे, जे वक्ते आहेत ते आपल्याला लिंकद्वारे कळवण्यात येतील. आणि सर्वांना जय भारत, जय संविधान. आणि आजचा प्रोग्राम इथे संपला.